शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व तालुकाध्यक्ष शरद भालेकर यांच्या नेतृत्वाखाली बार्शी धाराशिव रस्त्यावर बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी दिगंबर रणखाम, दत्तात्रय पाचकवडे, संतोष दळवी, प्रदीप कोंढारे, जीवन गावडे, रघुनाथ कोंढारे, अमर पाटील, दीपक कोंढारे, अशोक पाटील, तुळशीदास चव्हाण, पोपट कोंढारे, दत्तात्रय जगताप, सौदागर जाधव, दत्तात्रय जाधव, बिभीषण शिंदे, मोहन कोंढारे, ज्ञानेश्वर कोंढारे, स्वप्नील कोंढारे, रामहरी पेजगुडे, काकासाहेब बळी, तुषार सवणे, सुमंत दुपेरे आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। शंकर गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले की प्रत्येक जण उठसूट आमचे सरकार हिंदूंचे असल्याचे सांगत असतात, मग आजपर्यंत 4.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या ते हिंदू नव्हते का, असा सवाल उपस्थित करत जर शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शेतकरी सरकारची दाणादाण उडवतील असा खणखणीत इशाराही यावेळी शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला। सन 2023 मधील खरीप व रब्बीचा उर्वरित पीक विमा, दुष्काळ व येलो मोझॅकची भरपाई व उर्वरित शेतकऱ्यांचे कांदा अनुदान द्या आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शरद भालेकर यांनी सांगितले। मागण्यांचे निवेदन बार्शीच्या अप्पर तहसीलदार वृषाली केसकर व नारीच्या मंडळाधिकारी मेघना राजपूत यांनी स्वीकारले। तर या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार काशीद व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता। प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड, आज आम्ही चिखर्डे तालुका बार्शी या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरलेलो आहोत। आमच्या मागण्या कुठल्या आहेत तर आम्ही आलतू फालतू मागण्या घेऊन त्या ठिकाणी उतरलेलो नाही। मी सरकारला सांगू इच्छितो, महोदय सरकार प्रत्येक जण म्हणते आम्ही हिंदूच आहोत, मग जर सगळे सरकार हिंदूची असतील तर आजपर्यंत 4.5 लाख शेतकऱ्यांनी त्या हिंदूने आत्महत्या केल्या नाहीत का? त्या आत्महत्येत ते शेतकरी हिंदूचे नव्हते का? मग तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। आज शेतकऱ्याला एका बाजूला निर्यात बंद करून त्या ठिकाणी शेतकरी विरोधी कायदे करून शेतकरी देशोधडीला लावला, शेतकरी आत्महत्या करायला लागला। 1951 पासून सगळी शेतकऱ्याची लूट सुरू आहे, ती तुम्ही मोठ्या इच्छेने अपेक्षेने तुम्हाला सरकारमध्ये त्या ठिकाणी आम्ही निवडून दिलं होतं, ती लूट तुम्ही बंद करायला पाहिजे होती। म्हणून तात्काळ तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, अन्यथा आता लोकसभा गेली परंतु जर तुम्ही या मागण्या पूर्ण नाही केल्या तर तुमच्या विधानसभेला सुद्धा तुमची दानादान उडवल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही। तुमची पसंत आमची पसंत वसंत आता जुळे सोलापुरात 100 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या वसंत कॅपची शाखा अश्विन्स वसंत फर्निशिंग्स आता जुळे सोलापूर मध्ये घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड, रेडीमेड पडदे, वर्टिकल ब्लाइंड्स, रोलर ब्लाइंड्स, झेब्रा ब्लाइंड्स, ब्लॅकआउट ब्लाइंड्स, सोफा कापड, विविध प्रकारचे पिलो, कव्हर, सोफा कुशन, बॉम्बे डाईंग सह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीट, फोम, क्वायर गाद्या, स्प्रिंग गाद्या अशा वस्तू, डी डेकोर, केबी डेकोर, एसएन डेकोर, हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे, कापड, सोफा कापड अत्यंत कमी किमतीपासून उपलब्ध। तर मग चला आता आपल्या परिसरात नव्याने सुरू झालेल्या अत्याधुनिक वातानुकूलित अशा भव्य अश्विन्स वसंत फर्निशिंग्स मध्ये। आमचा पत्ता दावत चौक ते फार्मसी कॉलेज रस्ता, आरोमा हॉटेलच्या तळमजल्यावर, अश्विन्स वसंत फर्निशिंग्स, जुळे सोलापूर।